राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लक्ष लागलंय ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे। या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानामध्ये उतरले। काय आहे भाजपचा मास्टर प्लॅन, हा सविस्तर रिपोर्ट बघूयात। विधानसभेवेळी देवाभाऊ राज्यभर फिरले आणि अवघं वातावरण बदलून गेलं। महायुतीची एखादी सत्ता तर आली, भाजप राज्यात नंबर 1 चा पक्ष ठरला। आता भाजपने आपला मोर्चा वळवलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे। यासाठी भाजपचा हुकमी एक्का अशी ओळख असलेले देवाभाऊ पुन्हा मैदानामध्ये उतरलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्रजी हे संपूर्ण महाराष्ट्रभर विभागनिहाय प्रवास करणार आहेत आणि ते प्रवास केल्यानंतर तिथल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं, तिथल्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करणं, या सगळ्या गोष्टी त्या काळात होतील आणि नक्कीच जे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने कंबर कसली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर दौरा करून निवडणुकांच्या तयारी संदर्भात आढावा घेणार आहेत। फडणवीसांचा हा दौरा नेमका कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यभर फडणवीसांच्या सभांचं आयोजन, लवकरच या दौऱ्याच्या तारखा जाहीर करून या दौऱ्याची तयारी प्रत्येक विभागातील प्रमुखांकडे दिली जाणार। या दौऱ्यात देवाभाऊ सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेणार। फडणवीस सरकारने घेतलेले धोरणात्मक निर्णय पोहोचवले जाणार। देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहे, हा त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीच्या दौऱ्याबाबत असल्याची मी टिप्पणी या ठिकाणी करू इच्छितो। ती याकरता की यापूर्वी अवकाळी पावसाला देवेंद्र फडणवीस कुठे गेले नाहीत, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्या तिथे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तिथे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत, वेगवेगळ्या आपत्ती महाराष्ट्रावर आल्यात मात्र त्या ठिकाणी गेले नाही। आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत। याचा स्पष्ट अर्थ आहे की सत्ता सत्ता आणि सत्ता हाच त्यांचा एकंदरीत मोटस ऑपरेंडी आणि हाच त्यांचा धर्म। विधानसभेवेळी राज्यामध्ये महायुतीची अशी काही त्सुनामी आली होती की मविया अक्षरशः वाहून गेली। सर्व अंदाज फोल ठरवत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं अभूतपूर्व यश मिळवलं। याचं सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जातं। आता हेच यश कायम ठेवण्यासाठी देवाभाऊ सरसावले आहेत। मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांवर आपली सत्ता मिळवायचं असं भाजपनं ठरवलंय। नोव्हेंबरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि याचमुळे देवेंद्र फडणवीस यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्वपूर्ण मानला जातोय। कॅमेरा पर्सन नागेश सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।